उद्धवजींनी केलेला हे संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे। आज पुन्हा एकदा ज्यावेळेला माध्यमांमधून आम्ही पाहिलं की शेतकरी जनावरांना खाद्य देता येत नाही, पिण्याचं पाणी देता येत नाही, म्हणून आपली जनावरं जाऊन जंगलामध्ये किंवा मोकळ्या रानामध्ये सोडून देत आहेत, हे ज्यावेळेला पाहिलं तेव्हा काळवीज पिळवटून आलं। तातडीनं उद्धवजींनी निर्णय घेतला की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठवाड्यातल्या जनावरांना वाचवण्याचं काम, मुख्य जनावरांना वाचवण्याचं काम आपण केलं पाहिजे। आणि म्हणूनच आज येताना 100 गाड्या पशुखाद्य स्वतः उद्धवजी घेऊन येत आहेत। मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या पाठवणार, इथून आज पहिल्यांदा शुभारंभ करणार पशुखाद्य वाटपाचा। तसंच ज्या ज्या गावामध्ये भीषण पाण्याची टंचाई आहे तर टँकर जातो, पण टँकरमध्ये लाईन लावण्याला महिलांना भगिनीला 1 तास जातो उन्हातानातून, आणि त्यातलं निम्म पाणी टँकरचं खाली जमिनीवर जातं घेत असताना। तेव्हा अशा गावामध्ये तातडीनं पाण्याच्या टाक्या देण्याचं काम आजच उद्धवजी करणार आहेत, इथून सुरुवात करणार आहेत। भविष्यामध्ये सर्वे करण्याचं काम चालू आहे। ज्या ज्या गावामध्ये भीषण पाण्याची टंचाई आहे आणि अजून शासनाचे टँकर पोहोचले नाहीत तिथं शिवसेनेच्या वतीनं तातडीनं पाण्याचं टँकर देण्याचं काम देखील शिवसेना पक्षप्रमुखांनी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणून इथं आज उद्धवसाहेब येत आहेत, त्याला राजकीय रंग न देता मी म्हणेन खऱ्या अर्थानं गरीब आणि दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या पाठीशी शिवसेना नेहमीप्रमाणे खंबीरपणे उभा आहे, हे दाखवण्याचं काम देखील त्यांच्या कृतीमधून आज निश्चितपणे होईल। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाची शिकवण आम्हाला दिली, जे बाळकडू आम्हाला पाचलं, त्याच्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं तोच शिवसेना प्रमुखांचा आदेश घेऊन आज उद्धवजी या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचा वारसा म्हणेन मी चालवण्याचं काम पुन्हा एकदा उद्धवजी करतात हे पाहायला मिळेल। आजच नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील दौरा आहे सोलापूरमध्ये, त्यांचं देखील भाषण आहे, आपण कसं पाहता ते? खरं तर नरेंद्र मोदी साहेब तिथं येऊन भाषण करण्यापेक्षा सोलापूरला इथं मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आसू पुसण्यासाठी आले असते तर अधिक चांगलं झालं असतं असं मला वाटतंय। धन्यवाद न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। तर आपण बघतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो दौरा आहे तो दौऱ्यामध्ये त्यांनी फक्त प्रचाराचं भाषण न करता त्यांनी जर दुष्काळग्रस्त भागामध्ये येऊन जर मदत केली असती निश्चितच चांगलं झालं असं शिवसेना नेते रामदास कदम यांनी सांगितलेलं आहे। एकूण जर रेणुका आपण बघितलं आज दिवसभरामध्ये हा दौरा आहे बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये, आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा अन्नधान्याचं वाटप जे आहे ते शिवसेनेकडनं केलं जाणार आहे। एकूणच आपण बघतोय की लोकसभा निवडणुकांना फक्त आता काही दिवसांचाच अवधी उरलेला आहे, केव्हाही निवडणुका निश्चितच उद्या जसं तुम्ही जसं म्हणतोय की या सगळ्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला निश्चितच महत्त्व आहे। धन्यवाद उदय। या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत, कारण अशासाठी आज उद्धव ठाकरे एकीकडे